नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ। जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नसाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। स्क्रीन शकता कांद्यावरील निर्यात शुल्क हटूनही भाव जैसे ते। कांदा शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया तर बघू शकता। रामभाऊ भोसले शेतकरी गोदेगाव यांचं म्हणणं काय तर बघू शकता। घर चालवायचं, पोराच्या शिक्षणाचा खर्च करायचा, हे सगळं शेतीवर आहे, पण कांद्याला भावच मिळत नाही, मग आम्ही कांदा काय पिकवायचा असा प्रश्न पडला आहे। रामभाऊ भोसले शेतकरी गोदेगाव। त्यानंतर निवृत्ती निहारकर कृषी अभ्यासक वाहे गावसाळ। निर्यात शुल्क हटवल्यानंतरही बाजारभाव वाढले नाहीत, याचा अर्थ व्यापारी आणि निर्यातदार अजूनही अनिश्चित आहे। सरकारने दीर्घकालीन धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे। केवळ तात्पुरते उपाय शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नाही, असं निवृत्ती निहारकर कृषी अभ्यासक वाहे गावसाळ या ठिकाणचे आहे। त्यानंतर सुनील गवळी कांदा उत्पादक ब्राह्मणगाव विंचूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तर बघू शकता। एकंदरीतच या ठिकाणी उन्हाळ कांद्याच्या साठवणुकीतील 30 ते 40% नासधूस ही सामान्य बाब आहे। जर बाजारात भाव सुधारले नाही तर या नासधुसीसह शेतकऱ्यांचे नुकसान वाढेल। सरकारने यासाठी हमी भाव योजना यंत्रणा निर्माण करावी। सुनील गवळी कांदा उत्पादक ब्राह्मणगाव विंचूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांची ही महत्त्वाची प्रतिक्रिया आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा, सांगा तर व्हिडिओ आपण तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करायला विसरू नका, तर भेटूया पुढे। धन्यवाद।